ठरलं तर मग या मालिकेच्या 24 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि सायलीच्या आठवणीमध्ये रमलेला असतो. सायलीने आपल्याला कसं मनवलं, कशी आपली कान पकडून उठाबशाकडून माफी मागितली, हे सगळे गोड क्षण तो एन्जॉय करत असतो आणि स्वतःच स्वप्नामध्ये रममाण झालेला असतो. सायली त्याला काय काय बोलली, कशा पद्धतीने बोलली, हे सगळं सगळं आठवत तो आता खुश होत असतो. तोपर्यंत किचनमध्ये कल्पना, विमल आणि सायली हे सगळेजण दसऱ्याच्या तयारी करत असतात. त्यासाठी काय काय सामान आणायचं, फुलं आणायची, काय आणायचं याची सायली लिस्ट बनवत असते आणि म्हणते, आई मी यांनाच सांगते वस्तू आणायला, म्हणजे ते येताना घेऊन येतील. आणि ती अर्जुनला म्हणते, सर या सगळ्यांना लिस्ट बनवलेली आहे, ही सगळी तुम्ही घेऊन याल का? आणि हे बघा फुलं आहेत ना, फुलं ही एकदम फ्रेश आणा आणि भाव करा हं, नाहीतर दसरा हे म्हणून ते अव्वाच्या सव्वा भाव घेतील आणि तुम्ही त्याच भावामध्ये आणाल. आता सायली इतकं सगळं बोलत असते, पण अर्जुनचं तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असतं, कारण अर्जुन आपल्या तंद्रीतच असतो. सायली बोलते बोलते, अर्जुन एकटक तिच्याकडे पाहतच असतो. तोपर्यंत विमल म्हणते, ताई मला असं वाटतंय ना की आपल्याला फ्रेश फुलं आणायची असतील ना स्वस्त, तर आपल्याला माळ्याकडेच जायला लागेल. अर्जुन दादांचं काही लक्ष दिसत नाहीये. सायली म्हणते, सर सर ऐका ना. याच्यावरती अर्जुनचं अजूनही लक्ष नसतं. मग सायली हळूच चिमटा काढते. अर्जुन पाहतच बसतो आणि काय झालं असं म्हणत सायलीकडे बघतच राहतो. सायली म्हणते, सर सामान आणायचं आहे, कधीपासून तुम्हाला मी सांगते, हे सगळं सामान तुम्ही घेऊन या. त्यावरती कल्पना म्हणते, अर्जुन अरे बायको आल्यापासून मी एक बघते आहे की तुझं कशाकडे लक्षच नाही, एकटक आपला तू विचारच करत बसलेला आहेस. कसला केसचा विचार करतोयस का? विमल म्हणते, हो तर वहिनी, अहो खूप महत्त्वाची केस आली असेल असं म्हणत अर्जुनची दोघीजणी चेष्टा करत असतात. अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी आपलं गडबडलंय. सायली म्हणते, सर लक्ष कुठे आहे तुमचं? अर्जुन मनातच विचार करतो, काय सांगू मिसेस सायली, कुठे लक्ष आहे आणि काय माझी अवस्था झाली ते. असं म्हणत अर्जुन आता सायलीच्या पूर्णपणे प्रेमात बुडला हे याच्या स्वतःच्याच मनाशी कबुली देऊन बसतो. इकडे प्रिया मात्र काय कारस्थानं करावी, काय करू नये हाच विचार करत असतानाच आता मात्र प्रिया विचार करते की ह्या विपुलचा सारखा सारखा का बरं मला फोन येतोय. मला तर याच्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे, पण ह्यानं बाबांनी नको ते काम माझ्या मागे लावून ठेवलं आहे आणि विपुलचा येणारा फोन ती इग्नोर करत असते. पण तितक्यात अस्मिताचा कॉल येतो. तो कॉल मात्र प्रिया पटकन उचलते. अस्मिता म्हणते, तुला एक सांगू का? अगं माझ्या हाती खूप मोठं घबाड लागलंय. प्रिया म्हणते, अगं काय विषय तरी काय, तो तरी सांग आणि मग ठरवू आपण घबाड आहे की काय आहे ते. याच्यावरती अस्मिता म्हणते, तुला माहिती आहे का, मी त्या दोघांच्या रूममध्ये गेले ना तर घडलेला सगळा प्रकार अस्मिता सांगते की कशी भिजून सायली बाहेर आली, दाराला कडी घालून. तो सांगत होता, तुम्ही कपडे बदला मग दार उघडा. आता कोणतेही नवरा बायको हे असं वागतात का? याच्यावरती प्रिया म्हणते, हे तर खरं आहे, पण तू हा सगळा प्रकार पूर्णाजीला का नाही बरं सांगितलास? 2 मिनिटात पूर्णाजीने हिची हक्कलपट्टी केली असती. प्रिया म्हणते, असंच तू करायला पाहिजे होतंस ना. यावर अस्मिता सांगते, अगं पण माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे ना. काय करायला पाहिजे माहिती आहे का, जर हातामध्ये पुरावा असेल ना तर आणि तरच आपण पूर्णाजीला तो दाखवू शकतो. त्यासाठी आपल्याला दोघींनाच पुरावा शोधला पाहिजे. आपण भेटूया का? प्रिया म्हणते, हो मी ताबडतोब तुला भेटायला येते. इकडे आता रविराजे दादा म्हणतात, आज तुला सुट्टी आहे ना, चल आपण छानपैकी गप्पा मारूया. प्रिया म्हणते, ह्याच्याबरोबर लक्षात राहिलं मला सुट्टी आणि बिट्टी. ती म्हणते, पण बाबा मी जरा बाहेर चालले होते. रविराज म्हणतात, बाहेर कुठे? बाहेर माझ्यापेक्षा महत्त्वाचं काही काम आहे का? प्रिया म्हणते, तसं नाही बाबा, म्हणजे ते मी असं म्हणत ती म्हणते, चक्क खोटं की मी विपुलला भेटायला चालले. आता विपुलला भेटायला चालले म्हटल्यावरती आपली मुलगी आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करते. मग रविराज म्हणतात, जा बाळा जा, आपण नंतर गप्पा मारूया. असं म्हणत खोटारड्या प्रियाला रविराज आता विपुलसोबत जाण्यासाठी सांगतात. तोपर्यंत इकडे इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात केसच्या संदर्भात बोलायला आणि ते म्हणतात, हे बघा या केस संदर्भात आम्ही खूप सारी चौकशी केली. विसर्जनाच्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी CCTV फुटेज होते किंवा ज्या ज्या लोकांनी विसर्जनाचे व्हिडिओ केले होते ते सगळे चेक केले. पण खरं सांगायचं तर त्या हल्लेखोराचा चेहरा कोणीही ओळखू शकणार नाही, कारण त्याच्या तोंडाला मास्क होतं, डोळ्यावरती गॉगल होता. त्यामुळे असं कोणी पाहिलं ना तर चेहरा कसा ओळखणार? त्याची आयडेंटिटी पटतच नाही आहे. बरं त्याच्यासोबत एक माणूस पण होता, म्हणजे ज्या माणसाच्या सोबत तो आला होता त्या माणसाचं पण काहीच आयडेंटिटी करत नाही आहे. दोन्हीही माणसं आपल्याला सापडूच शकत नाही आहेत. हेच सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हल्ला झाला आहे तो तुमच्या प्रोफेशनमुळे. तुमचं कोणीतरी दुश्मन असेल
त्याने वैर काढण्यासाठी हा हल्ला केलेला आहे एवढं मात्र नक्की. पण अशा केसेसमध्ये जेव्हा एखादा हल्ला फसतो ना, तेव्हा हल्लेखोरी पुन्हा हल्ला करण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे तुम्ही तसं आता विचार करू नका. अर्जुन खूप घाबरतो आणि तो विचार करतो, अच्छा म्हणजे माझ्यामुळे हा सायलीवरती अटॅक झाला होता तर. पण आता ह्यांचा शोध कसा घेणार? आणि तो इन्स्पेक्टरना म्हणतो, मग पुढे काय करायचं? याचा सगळ्याचा शोध कसा घ्यायचा? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आता आता काहीच नाही, यांचा शोधच होणार नाही, त्यामुळे ही केस आपल्याला क्लोज करावी लागते. सायलीच्या हल्ल्याची केस क्लोज होणार म्हटल्यावरती अर्जुन चिडतो आणि म्हणतो, ते अगदी सरेआम येऊन माझ्या बायकोवरती हल्ला करतात आणि आपण त्यांना शोधायचं पण नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ज्याप्रमाणे प्रोसिजर आहे तर आता हे असंच होणार. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब निघून जातात. अर्जुन खूप चिडतो आणि रागारागात आपल्या रूममध्ये जातो. चैतन्य त्याला समजवत असतो, पण अर्जुन काही ऐकत नाही. विमल सुद्धा रागवते आणि विमल म्हणते, कसं हो वहिनी हे? कारण इतके दोन अख्ख्या सगळ्यांच्या समोर दोघांनी हल्ला केला, पण त्यांना आपण मोकाट सोडून द्यायचं. सायली म्हणते, विमलताई ते माझ्या इतके जवळ होते ना, आणि त्यांनी माझ्यावरती हल्ला केला तरी पण त्यांचा चेहरा मला नाही हो दिसू शकला. असं म्हणत सायली सुद्धा आता एक्सप्लेन करत असते. अर्जुन म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा, आपल्याला इन्स्पेक्टर साहेबांनी काय सांगितलेलं आहे की ते हल्लेखोर पुन्हा हल्ला करणार नाहीत ना, मग का बरं आपण असं करायचं? हा विषय सोडून द्या, असं चैतन्य सगळ्यांना समजावतो. तोपर्यंत या दोघीजणी कटकारस्थानं करण्यासाठी कॅफेमध्ये भेटतात. त्यावेळेला अस्मिता म्हणते, मी तुला सांगते ना, अगं ह्या दोघांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तोच त्या दिवशी तिला ना मिसेस सायली म्हणत होता. असं कोणी बायकोला बोलतं का? यावरती प्रिया म्हणते, अगं पण तो नेहमी बायको पण करतं, असं कोणी करतं का? यावरती अस्मिता म्हणते, अगं पण मी जे पाहिलं दृश्य ते भयानक होतं. ती कपडे चेंज करायला वॉशरूमला त्याला ठेवून दार का लावून घेईल? काहीतरी गडबड आहे. याच्यावरती प्रिया म्हणते, आपण एक काम करायला पाहिजे, याचा ठोस पुरावा आणून आपण न पूर्णाजीच्या समोर सादर केला की पूर्णाजी तिचा गाशागोशा गुंडाळून तिला न पाठवून देईल. असं म्हणत दोघेजणी काहीतरी पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत असताना प्रियाच्या विरुद्धच मोठा पुरावा रविराजांच्या समोर येऊन सादर होतो. तो म्हणजे विपुल. विपुल रविराजांना भेटायला येतो आणि म्हणतो, काका येऊ का? याच्यावर रविराज म्हणतात, मला माहिती होतं तू तन्वीला सोडायला घरपर्यंत नक्की येणार. त्यावरती विपुल गडबडतो आणि म्हणतो, तन्वीला सोडायला? नाही तर आमचं असं काहीच ठरलं नव्हतं. इनफॅक्ट मी तिला भेटायला इथे आलो होतो. रविराज म्हणतात, काय? याच्यावरती विपुल म्हणतो, काका काही गडबड आहे का? रविराजांना कळतं की प्रिया खोटं बोलून आपल्यासोबत गेलेली आहे आणि ते म्हणतात, नाही रे, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे मेजर, ठीक आहे तू बस. आता मात्र रविराजांना संशय येतो. ते म्हणतात, विपुल तू बस 2 मिनटं, आणि ते प्रियाला फोन करण्यासाठी काढतात. तोपर्यंत अस्मिता आणि प्रिया यांच्या गप्पा टप्पा चालूच असतात. अस्मिता सांगत असते, काय असा पुरावा करायचा? यावरती प्रिया सांगते, आपण एक काम करूया का, आपण ना त्यांच्या रूममध्ये असं काहीतरी ठेवूया. इतक्यातच रविराजांचा कॉल येतो. मग प्रिया तो कॉल उचलते आणि म्हणते, हॅलो बाबा. याच्यावरती रविराज म्हणतात, बाळा कुठे आहेस तू? आता मात्र प्रिया थोडीशी गडबडते. प्रिया म्हणते, बाबा मी इकडे आहे विपुलसोबत कॅफेमध्ये. याच्यावरती रविराजांना कळतं की प्रिया खोटं बोलत आहे. मग मात्र रविराज म्हणतात, अच्छा ठीक आहे, आणि रविराज फोन ठेवतात. आता मात्र प्रियाला वाटतं की आपली थाप पचलेली आहे, पण रविराज ताबडतोब प्रियाचा पाठलाग करण्यासाठी त्या दिशेने निघतात आणि ते आता इकडे म्हणतात, विपुल चल, एका ठिकाणी चल, आपल्याला जायचं आहे. असं म्हणत ते विपुलला आपल्यासोबत घेऊन येतात. आता विपुलला कळत नाही की नक्की काय चाललंय. विपुलला तर प्रिया आवडलेली असते. मग रविराज कुठे म्हणतात तिकडे दोघं जण जायला निघतात. प्रिया सांगत असते, एक काम करूया, त्यांच्यानं रूममध्ये तू मोबाईलचा व्हिडिओ ऑन करून लपवून ठेव. याच्यावरती आता इकडे लगेचच अस्मिता म्हणते, अगं मी पूर्ण लपली होते ना तिथे, तर नाही त्याला काही शोधू शकले. त्यांचा रोमॅन्टिक डान्स बघायला लागला. प्रिया म्हणते, तू 5 फूट 5 इंचाची होतीस ना, दिसलीस ना, कॅमेरा थोडी दिसणार आहे. तू एक काम कर, ज्याप्रमाणे मी सांगितले ना तेच सगळं कर. असं म्हणत ही सगळी चर्चा चालू असतानाच रविराज विपुलला घेऊन त्याच कॅफेमध्ये येतात, कारण त्यांनी फोनवरतीच प्रियाला विचारलेलं असतं कॅफेचं नाव. ताबडतोब आता ह्या दोघींच्या गप्पा ऐकताना रविराजांची धमाकेदार एंट्री होते. धमाकेदार एंट्री करत रविराज आता प्रियाच्या मागे येऊन उभे राहतात. आता मात्र प्रियाच्या गप्पा चालू असताना ती विपुलला पाहते आणि ताबडतोब लगेचच मागे वळून पाहते. रविराज म्हणतात, तन्वी. आणि आता तन्वीचे 12 वाजलेले असतात. आता मात्र अस्मिता म्हणते, नमस्कार काका, म्हणजे ना आम्ही दोघी सहजच गप्पा मारायला भेटलो होतो, बाकी विशेष असं काही नाही, आम्हाला एकमेकींची आठवण आली ना म्हणून. रविराज म्हणतात, हो का? तन्वी तू एका बाजूला ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.
असं म्हणत ते आता प्रियाला एका बाजूला घेऊन आता प्रियाचं खोट्याचा जाब विचारायला येतात. तोपर्यंत इकडे आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो, अर्जुन तू काळजी करू नकोस, म्हटलेत ना इन्स्पेक्टर साहेब की पुन्हा हल्ला होणार नाही. अर्जुन म्हणतो, कसं आहे पण हे इतका मोठा हल्लेकरू जर बाहेर मोकाट फिरतोय तर माझ्या बायकोच्या सेफ्टीचा प्रश्न आहे ना हा, मला ना खूप राग येतोय. असं म्हणत अर्जुन खूप चिडलेला असताना तिकडे सायली येते आणि म्हणते, सर सर तुम्ही शांत व्हा ना, मला माहिती आहे तुम्हाला कसला राग आलाय ते, म्हणजे माझ्यावरती हल्ला झाला, पण तुमच्यामुळे हा हल्ला झाला. तसंही मी तुमची कुणीच लागत नाही आणि तरीसुद्धा तुमच्यामुळे माझ्यावरती हल्ला झाला, ही गोष्ट तुम्हाला खटकते ना. आता अर्जुनला इतका राग येतो सायलीच्या या बोलण्याचा की मी तुमची कुणीच लागत नाही आहे. सायली म्हणते, सर अहो 5 महिन्याचा प्रश्न आहे, 5 महिन्यानंतर तर मी निघून जाणार आहे, मग या सगळ्या गोष्टींना काहीही अर्थ राहणार नाही. आता मात्र सायलीने अर्जुनची दुखरी नस पकडलेली असते आणि अर्जुनला खूप दुखावलेलं असतं. अर्जुन सायलीकडे पाहत बसतो. चैतन्याला सुद्धा हे सगळं कळतं की अर्जुन दुखावला गेलाय. अर्जुनच्या डोळ्यामध्ये अश्रू येण्याचं फक्त बाकी असतं आणि तो रागारागात सायलीकडे पाहतो. सायली गेल्यावरती तो चैतन्याला म्हणतो, बघितलंस ना काय बोलतात या, मी ह्यांचा कुणीच लागत नाही. आता मात्र इकडे अस्मिताने प्रियाने म्हटल्याप्रमाणे मोबाईलचा रेकॉर्डर ऑन करून तो आता बुक शेल्फच्या ठिकाणी लपवलेला असतो आणि बुक शेल्फमधून सगळं रेकॉर्डिंग होत असतं. मग मात्र अस्मिता तो फोन ठेवून बाहेर जाते आणि आता अर्जुन आणि सायली दोघंजण रूममध्ये येतात. सायली म्हणते, सर काय झालं. अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्या फायली इकडे तिकडे कुठे टाकून ठेवल्यात बरं. याच्यावरती सायली सांगते, सर अहो फक्त 5 महिने सहन करा, 5 महिन्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं ना की त्यानंतर मग मात्र आपल्याला खूप फ्रीडम मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला माझी कटकट नाही, पसारा तुम्हाला कुठेही टाकता येईल, बरोबर ना. असं म्हणत सगळं आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, त्या बुक शेल्फच्या इकडे मला एक बुक हवे, ती घेऊन या बरं. सायली आता बुक आणण्यासाठी तिकडे जाते आणि सायलीला तो मोबाईल दिसतो. मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं सगळं आता सायलीने पाहिलेलं असतं. आता मात्र अस्मिताचं भांडं फुटलेलं असतं एका मोबाईलच्या व्हिडिओमुळे. प्रिया आणि अस्मिता या दोघींची सुद्धा चोरी आता रविराजांच्या समोर तर आलेलीच असते, पण या व्हिडिओमुळे प्रियाची कटकारस्थानं आता मात्र खुलेआम होणार असतात.